आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कुठे गेले असतील आई बाबा या वेळेला? मला असं वाटतं दादा, लाडक्या वेंकीला आरतीला भेटायला गेले असतील। येऊन घे, देवळात गेले असतील। सत्य आहे बघ, हे बघ दादा सिद्धूचा फोन आलाय मला। तुला हो उचल उचल, स्पीकरवर टाक। हा सिद्धू बोल ना। हा हरीश, त्वरित तात्काळ ताबडतोब मला सांग कुठे आहेस तू? मी घरीच आहे। का रे? अच्छा, तुला सिंचनाताई घरी यायला हवी आहे ना? 1000%। मग माझ्याकडे एक प्लॅन आहे। हा? पण तुझ्या प्लॅनने नक्की सिंचना घरी येईल ना? अरे 100% येईल। आत्ता कुठे आरती आणि वेंकीला बाहेर काढून हे घर रिकामं केलं होतं तर लगेच याची सिंचनाला घरी आणण्याची तयारी सुरू झाली। जरा म्हणून मोकळा श्वास घेता येत नाही या घरात। सांग ना, प्लॅन तर सांग। नीट लक्ष देऊ नये मग। हा नाही रे वेंकी, काय सांगू कसं सांगू कळतच नाहीये मला तर। अरे कळतंय मला का दुकान बंद करायची वेळ झालीये, आता सांगायलाच पाहिजे। पण वेंकी, तिला सांगितल्यावर किती वाईट वाटेल रे। हा आरती, ए आरती, आई, काय तर सांगायलाच लागेल वेंकी। चल काय तर सांगूया। आई, तू इकडं? इकडे कशी म्हणजे? आवरता आवरता कुठे गायब झाली होतीस ग? तुला शोधत शोधत इकडे आले बघ। आई, आम्हाला की नाही तुला काय तर सांगायचंय। अगं लवकर बोल की। हा, तिथं बी दुकान आवरायचं आहे ना आपल्याला। आई, आम्ही दोघं म्हणजे आम्ही दोघं ते अगं बोल ग। वेंकी वेंकी आणि मी म्हणजे आम्ही उचला त्या बॅगा आता, गाड्याखाली ठेवल्यात त्या, आणि चला दोघं बी घरला। हा काय? आई, तुला कसं कळलं ग? आय हाय तुझी, तुझ्या मनात काय चाललंय ना समजतंय मला। आता चला, वेळ नका दौडू। काय बी सांगू नको, मला समज माहिती। चला चला दोघं बी चला, उचला बॅगा। चला 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 चल एंकी, चल बा। आईने मिरच्या फ्रीज मध्ये ठेवल्यात की काय? वीणा, अगं माझ्याकडून ना ताक घुसळायचं राहिलंय, जरा करशील? बरं तू कामात आहेस तर एक काम कर, आरतीला सांग ती पटकन। आई मी करते ताक। आई, ए आई, अगं एवढे खड्डे ना रस्त्यात, मला असा कंटाळा आला तुला सांगते। मला ना असं गरम गरम काहीतरी प्यावंसं वाटतंय। चहा वगैरे काहीतरी केला असतं बरं होईल वीणा, प्लीज। हो करते। हा, तू तुझी कामं कर, मी बघते।
वीणा अगं संतोष जेवणाचा डबा नाही घेऊन गेला. तू द्यायला विसरलीस का? हे ऑफिसला गेलेच नाहीयेत आज. बाहेर काहीतरी कामे म्हणालेत. घरीच जेवायला यायचेत. अगो वीणा, नेहमी तर हाफ डे होईल म्हणून ओरडत असतो आणि आता मध्येच गेला कुठे तू? हे बघ, आता कोण आलं? मी बघते. आई, काय ग, कोण आलं आता? नमस्कार. नमस्कार. माफ करा, ओळखलं नाही मी. आपण कोण? संतोष दळवी इथेच राहतात का? हो. काही काम होतं का तुमचं? मी स्वानंदी सरपोतदार मुंबईवरनं आले. म्हणजे खरं तर यावं लागलं. खूप विचित्र कारणासाठी यावं लागलं मला. म्हणजे? मला संतोष दळवींना भेटायचंय. तुम्ही बोलवता का त्यांना? बाळा, संतोष दळवी माझाच मुलगा आहे, पण आता या क्षणी घरी नाहीये. तुम्ही एक काम करता का? तुम्ही या ना, आत बसा, मी फोन करते. नाही, मी बसायला नाही आले. काकू, ऍक्च्युली आमच्या इथल्या एका आजी आजोबांची फसवणूक केली आहे संतोष दळवींनी. त्याच संदर्भात जाब विचारायला आले मी. आमच्या मागण्या पूर्ण करा. 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 शांत व्हा, शांत व्हा. साहेब, काहीतरी व्यवस्था करा. आमच्या भागामध्ये 2 दिवस झाले पाण्याचा एक थेंबही आलेला नाहीये. आमची मुलं तर आणलेली आहेत. काहीतरी दया करा आमच्यावर. आमच्यावर दया करा. आमच्यावर दया करा. आमच्या मागण्या पूर्ण करा. हे बघा, शांत व्हा, शांत व्हा. मी इथं तुमच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी उभा आहे, पण कृपया मला थोडा वेळ द्या. अधिराज, ठरल्याप्रमाणे सुरुवात करा. ठरल्याप्रमाणे म्हणजे यांना आधीच माहिती होतं का की ही माणसं पाण्याची समस्या घेऊन इथे येणार आहेत? पण असं कसं शक्य आहे? मला एक सांग, आणखी किती दिवस तू असं तटतट ठेवणार आहेस त्यांना? या लोकांचा पाण्याचा प्रश्न मी त्वरित, तात्काळ, ताबडतोब सोडणार. आणि तोही सिद्धूच्या स्टाईल. म्हणजे मागच्या वेळेला काय, लोकांनी गुणाजीला मतं दिली होती, पण आता ही वेळ पाण्याच्या प्रश्नाची आहे आणि ती सुटायलाच पाहिजे. नक्की? हा, चल तर मग. रेणुका काकू, मी मदत करू का तुम्हाला? नीलांबरी, चल, उशीर होतो. लक्ष्मी निवास